मित्रांनो, बैलगाडा क्षेत्र म्हटले की आता मी बऱ्याच गोष्टी ऐकताय बैलगाडा क्षेत्रात. सर्वसामान्य बैलगाडा मालकांना बैल पळवून पण पायरा भेटत नाही आणि बैलगाडा क्षेत्र चाललंय ते कशामुळं? सर्वसामान्य बैलगाडा मालक असतील किंवा टॉपचे असतील, ज्यावेळेस सगळे एकत्र येते त्यावेळेस हे क्षेत्र चालत असतं. त्यामुळं सर्वसामान्य गाडा मालकालाही न्याय भेटला पाहिजे आणि त्यांच्या नंदीला पायरा भेटला पाहिजे. कुठल्या गावचा नंदी आहे? हम्म, विंगचा नंद आहे. हम्म, माझं नाव प्रथमेश अमृत थोरात. हम्म, कैलास पाटील येरवडे आमच्या दोघांचा नंदी आहे. नंदी पळतोय दोन्ही साईडनं, पब्लिकनं वगैरे सगळीकडनं पळतोय, गज पळतोय नंदी. त्याला पैरा फक्त भेटत नाही, त्याला एवढा फक्त प्रॉब्लेम, दुसरं काय नाही. आता त्याचं गुलाल वगैरे झालेत का? त्याचं बिनजोडला झाले तुम्हाला, त्याचं गटबीट काढलेत एक दोन त्यानं, फक्त पैरा त्याला चांगला भेटत नाही, बैल पुरण झाला त्याला. आता किती दिवस झालं त्याचा हे चालू आहे बाबा, संघर्ष चालू आहे? 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले गुलाल नाही काही. मग 4-5 महिने काय काय गोष्टी जाणवल्या किंवा मैदानात याचं अपयश भेटणार, परत घरी जायचं, कारण यात खर्च भरपूर आहे. तुमच्या मुलांचा खर्च आहे, येणाऱ्या सोबत गाडीचं पेट्रोल आहे, डिझेल आहे किंवा त्याचा खर्च आहे सगळा. काय नाही, बेकारच आहे. आम्ही काय जॉब करून सगळं करतोय, पण काय मार खाल्ल्याचं बेकार वाटतं मनाला एकदम, की मार खाल्ला बैल असते तर काय बैल कायम आम्ही येतोय मैदानात. 2 नंबरला बैल उतरतोय, 3 नंबरला उतरतोय, काय प्रॉब्लेम आहे? काय पैऱ्याला गेलं, पैरावाला पैसे घेणार, 5-10 रुपये मागते त्याच, असं झालं. नाद नक्की का करावा आता, कारण खर्च बी भरपूर आहे, तुम्ही सांगताय अडचणी पण भरपूर आहेत. हाय नाद म्हणलं केला पाहिजे. आता काय पहिल्यापासून नाद आहे पहिल्यांचा, करतोय पोरं आपलं आमच्या, तेवढंच. आता तसं म्हणायला गेलं तर बऱ्याच मुलाखती घेतोय मी, सर्वसामान्यांना पायराच भेटत नाही. बरोबर आहे, पैरा भेटत नाही. बैल पळतोय पण अंधारातच आहे बैल. बैला पैरा देत नाहीत, पैशाशिवाय काही नाही. आता पैऱ्याला पैसे घेतात, तेवढे चाललेत. काय आता पुढं कसं काय नियोजन करताय? कारण काय होतंय, तुम्ही सांगितलं पैसा आहे तर बैलगाडी क्षेत्राचा खेळ आहे. बरोबर आहे. काय आता भेटलं एखाद्याला, एखादा म्हणला बा पळवूया, असंच आपलं पळवायचं नाही म्हणून मग आपलं करून जाऊन आपलं बैल पळवतो, पुढे चालले. काय एखाद्या मोठ्या याच्याकडे गेलो, कुठला बैल पळतोय बाबा असं असं, 10-15-20 हजार रुपये पाहिजे मागतात, असं चाललंय. आजचा पण पैरा दोस्ती खातर झाला, मयूर ड्रायव्हरने केला. आमचे बाया ड्रायव्हर आहेत, सगळं तीच आपले बघते सगळं. मित्रांनो, त्याचा संघर्ष तर चालू आहे, पण ड्रायव्हरांचा बी संघर्ष चालू आहे. आता ड्रायव्हर तुम्ही त्याच्या गाडीवर बसत असाल, कसा त्याचा पळ जाणवतो? कारण ड्रायव्हरांनाच माहित की बैल कसा पळतोय. बैल पळताना बघितलाय, बसलो नाही अजून, पण ही माझं मित्रच आहे ते जवळच. त्यांनी शब्द टाकला मला, मयूर मला बैल पाहिजे एखाद्या मैदानावर. त्याला म्हटलं कधी पण शब्द टाक, तुला बैल पाहिजे तो देतो. तो माझा जोडदारांचा मित्र आहे, वाघरीचा लक्ष. त्याच्यामुळे तो बैल गाठला दुसरी का तर गाडी पळाली चांगली. तर नशिबाची साथ भेटत झाल्या, बैल पळतोय चांगला, दोन्ही खांदी बैल पळतोय, राहण्याचा काय विषय नाही. पायऱ्याने बी अंधारात बैल. आता दोघांचा बी संघर्ष चालू आहे, तुमचा बी संघर्ष चालू आहे आणि त्याचा बी संघर्ष चालू आहे. त्याला लवकर गुलाल मिळून देणार की, त्या हे जशातच आहे. लवकर बैल उजाडत येणार, पैरवण त्याला चांगलं करणार आता इथून पुढे. आता तुम्ही बी बराच दिवस झाले मला दिसतंय बैलगाडी क्षेत्रात, काय काय जाणवतं? तुम्ही जॅकी म्हणून संघर्ष करताय, जाकी म्हणून संघर्ष करते. पडत्या काळात कोण कोणाला ओळखत नाही. जर बैल उजाडता यायला लागले, परत मालक सकड पण बघत नाही. 4-5 जणांच्या गाड्या हांडल्यामध्ये मालक परत इसरायला लागली नाही, परत बघत पण नाही, विचारत पण नाहीत. असं ज्याचा बैल गुलाला दिल तेव्हा ड्रायव्हरला ओळखत नाहीत. मग ते असं चालायचं बैलगाडी क्षेत्रात. मग काय शिकला त्यातनं, अनुभव काय घेतला किंवा काय डोक्यात ठेवले की बाबा या गोष्टी शिकलो, आता इथनं पुढे कसं राहिलं पाहिजे? काय पैरा चांगला करायचा, गाडी कशी आहे बघायची, गटाला गाडी कशी जुळली पाहिजे खालनं, आपल्याला पुढं गट निघाला पाहिजे, पोरांना आनंद ठेवायचं बैलगाडी क्षेत्रात, एवढंच. आणि गाडी पुढे आल्यावर जर जुळवायची कशी, मागणं गाडी अंगावर आली तर काय करायचं, पुढे निकालात काय करायचं, गाडी लागली कशी पाहिजे, एवढं शिकून. आता मित्रांनो, त्यांच्या टी शर्ट वर बघितलं तर सुंदरचा फोटो आहे, म्हणजे सुंदरचा तुम्ही फॅन दिसता. हा, सुंदर मुळेच या बैलगाडी क्षेत्रात नाव झालंय. 5 वर्ष झालं बैल गावात पोहतोय आमच्या, तेव्हापासून नाद लागलाय सुंदरचा. ते शेवटपर्यंत आता सुंदरचं नाव राहणारच. आता माझी पण खरेदी आहे, घरात आदत आहे, त्याचं पण नाव सुंदरच ठेवलं. संघर्षानं काय शिकवलं नेमकं तुम्हाला?
वाईट काळात कोण कोणाचं नाही. वाईट काळात मी स्वतः पदरचं खिशातलं पैसे घालून पैर करतोय. वायदे बिदी मी स्वतः देतोय आणि खिशातलं पैसे घालून पळवतो. गाडी पण मी स्वतः आणतो. गाडी भाडं बिडं मी स्वतः देतो वैयक्तिक. त्यामुळे कोणी विचारत नाही. म्हणजे जर टॉपच्या गाडीवर ड्रायव्हर बसला तरच चर्चा आणि हवेत जातोय म्हणाला. हा टॉपच्याच. गरीबाच्या ड्रायव्हरला कोण विचारत नाही. आपण कुठल्या ड्रायव्हर कोण मालकाकडून 1 रुपया घेतला नाही आजपर्यंत. सगळ्या प्रत्येकाच्या ड्रायव्हरच्या प्रामाणिक आणलेले गुलाल मिळून दिले. 5-6 गाड्या गुलाल आहेत त्या. कधी 1 रुपया घेतला नाही. पण टॉपच्या ड्रायव्हर कसं मोठ्या गाड्या आणल्या की डायरेक्ट जातो, तेव्हा चर्चेत जातो. गरीबाला कोण विचारत नाही. आता मित्रांनो त्या नंदीकडे वळूया. आता ज्यावेळेस मी सांगितले की हार झाले किंवा काय झालं, आता तुम्ही एक फक्त क्षणाची वाट बघताय की बाबा आपल्याला कुठेतरी गुलाल भेटावा, कुठेतरी यश भेटावं. हे संघर्षाचा काळ आहे ना, बऱ्याच जणांच्या वाट्याला आहे, तुमच्या पण वाट्याला आलाय. पण खरं आहे, संघर्ष करेल ना तोच बैलगाडा मालक पुढे कुठं काहीतरी करू शकतो, असं मलाही अनुभव आले. 100% एक नाही दिवस करून दाखवणार तू. दाखवणार 100%. हा त्याच्यात खासियत आहे. तो पळतोय भेटतोय सगळं करतोय. जास्त पळतोय पण जोरात तो. त्याला फक्त पहिला येत म्हणी झाले पण तो करल. त्याला ज्यावेळी बैल पुरल 100% तो गुलाल असणार. नाराज कधी केलं नाही मालकासने. अजिबात नाराज नाही केलं. 1-2 नंबरला उतारतोय बैल. 2-3 नंबरला उतारतोय. आदतला आम्ही घेतलेला. आदतला पहिलेच पेटगावचं मैदान केलेलं. पेटगावाला कडन पळून 1 नंबर गेलेला, गट काढलेला पेटगावला वासना आदतला. पण विषय काय झालेला माहितीये का, डबल गाडी पळली म्हणून त्या गाडीला निकाल दिला नाही. 2 नंबरला वाचर होत चाललं. जेव्हा गाडीनं घेतले का नाही, आज पण रेकॉर्ड आहे, त्याला बैलच पुरलेला नाही आजपर्यंत. बैल न पुरल्या करणार याला गुलाल नाही. एवढंच खासियत आहे बैलाची. फक्त बैल पुरून द्या, कुठली पण गाडी असून द्या, बैल मारणार गाडी. आता मुलाखत बघितली का नाही, 100% फोन येते. मला वैयक्तिक फोन येते की बाबा हे जे भाऊ आम्हाला मालकांचा नंबर द्या. त्यामुळे मी काय करत असतो, मुलाखतींनी नंबर घेत असतो. कोण नियोजन कोण करते? नियोजन कसं असतं, आता प्रथमेश, मी आणि कैलास, आमच्या तिघात काय जुळल त्या हिशोबात आम्ही नियोजन. फोन कोणाला येते? तसं काही नाही. मयूर आहे, मयूर पण करतो आपल्या. कोणाला एकामेकाला बोला की तिघ आपलं आम्ही 3 चौघ आपलं बसतो. बसून आपले बापचा पळतोय ना बैल, चला देऊया मग असू द्या, करूया पायरा करून आपलं हे करायचं. मग आता मोबाईल नंबर द्यायची गरज आहे का? हाय आता मोबाईल नंबर दिलाच पाहिजे का? काय याला पाहिजे बाबा, बैल देणार आम्ही 100%. बैल ज्याचा पण थोडाफार पळत असला 100% बैल देणार. आता कसा पायरा पाहिजे ती सांगा आणि तुमचं नाव आणि नंबर सांगा. नाव माझं प्रथमेश थोरात. नंबर 99-23-84-71-51. पहिला बैल पळत म्हणजे बैल पहिल्यांदा पळणारच पाहिजे. काय तोंडाला जरा पळू द्या, खालनं पण पळायला पाहिजे. ह्याच्यासारखा पाहिजे फक्त बैल पहिल्यांदा पळायला. दोघांचा जोड जमला 100% गुलाल भेटला. बैलाला फरकाट नेलं पाहिजे, असं बैल पाहिजे मला. आजपर्यंत मी बघितलंय बैलाला. माझी इच्छा काय म्हणा, बैलाला कुठलाही बैल असून द्या, त्याने फरक पडत नेऊन द्या, समाधान आहे. का तर आजपर्यंत असं झालंय की बैलाला म्हणजे बैलच पुरला ना आमच्या बैलाला. त्यामुळं गुलाला पुढला बैल असा पाहिजे की याला ओढत नेला पाहिजे, असं पाहिजे. मग खालून असो किंवा पुढं असू दे. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर गॅरंटी आहे की तो कमी पडणार ना? 100%. जेव्हापासून आदत आहे, नुसताच 6 महिन्याचा बच्चा होता तेव्हा घेतलेला पण ह्याला, तेव्हा मी निकाल केली आपण. तेवढंच की जर काही कारण असतं याचं नियोजन झालं नाही, त्यामुळे जरा बैल बसवलं. दुष्यात पण पाहिजे नाही, डायरेक्ट 4शात पाय काढला. आदतला फक्त पेटगावला पळा, त्याच्यानंतर दुष्याला पण नाही, बसूनच होता, डायरेक्ट 4शाला पळा काढला. आता दात लावलाय, साधात लावलाय. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया त्यांच्या टीमला किंवा त्यांच्या नंदीला, की त्यांच्या जी डोक्यात विचार चालू आहे की 100% एक दिवस गुलाल घ्यायचे आणि त्यासाठीच हे क्षेत्र चाललंय. ती त्यांची इच्छा त्यांचा नंदी पूर्ण करेल. धन्यवाद.